अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी युद्धासंदर्भातली वॉशिंग्टन हिल्टन मधील व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट असोसिएशनच्या रात्रीच्या भोजनाच्या कार्यक्रमामध्ये गोळीबार झाल्याचं समजताच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तिथून सुरक्षित बाहेर नेण्यात आलंय। व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनरसाठी पत्रकार आणि नामांकित व्यक्ती जमलेल्या होत्या आणि त्याच दरम्यान हा प्रकार घडलेला आहे। अचानक गोळीबाराचा आवाज आला आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांनी कार्यक्रमामध्ये प्रवेश केल्याच्या 3 मिनिटांच्या आतच त्यांना तिथून तातडीनं बाहेर हलवलं गेलं। या भव्य कार्यक्रमातील अंगावर काटा आणणाऱ्या फुटेजेसमधील वॉशिंग्टन हिल्टनच्या लॉबीमधून किमान 5 गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकू येतोय। त्यामुळे तिथं उपस्थित असलेले पत्रकार आणि ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांसह 2000हून अधिक पाहुण्यांनी जीव वाचवण्यासाठी टेबल्स खाली आश्रय घेतला आणि तीच ही दृश्य सगळी कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, हा जो कार्यक्रम होता, या कार्यक्रमाची दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय, हे कृत्य कोणी केलेलं आहे, काही अधिकची माहिती समोर आलेली आहे का? हो, हा जो गोळीबार करणारा एक संशयित व्यक्ती होता तो चकमकीत ठार ठरलेला आहे आणि ही घटना सुरक्षेचे परिघ असतं, सिक्युरिटी पॅरामीटर जे असतात त्याच्या बाहेर घडलेली आहे। मात्र या गोळीबाराचा जो आवाज आहे तो आजपर्यंत आला आणि त्या सगळ्या दृष्टिकोनातून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून डोनाल्ड ट्रम्प आणि जे अति महत्वाचे व्यक्ती या ठिकाणी होते त्यांनी ताबडतोब त्यांना त्या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आलं। मात्र परिस्थिती इतकी वाईट आपल्याला पाहायला मिळते, जे दृश्य आहेत त्यानुसार एक बाब लक्षात येते की डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प त्या ठिकाणी टेबलच्या खाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि ताबडतोब त्यांना या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांना तात्काळ सुरक्षा व्यवस्था घेरा घातला आणि ताबडतोब त्या ठिकाणून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। आता जी माहिती मिळते त्यानुसार हल्लेखोर जो होता तो हॉटेलच्या बाहेरील परिसरात होता आणि या हॉटेलमध्ये जे व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स असतात त्यांच्यासाठी डिनर होतं आणि त्या डिनरला हे दोघेही राष्ट्राध्यक्ष आणि त्यांची पत्नी हे दोघेही उपस्थित होते आणि त्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। सिक्युरिटीचा जो पॅरामीटर किंवा परिघ असतो त्याच्या बाहेर एका व्यक्तीने हल्लेखोराने गोळीबार केला। गोळीबाराचा आवाज येताच कार्यक्रमातील जे उपस्थित लोक आहेत, त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प आहेत, हे सगळेच घाबरले। सगळ्यांच्या चेहऱ्यावरची ती भीती जी आहे ती व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि एक खळबळ उडाली। सर्व लोक जे होते त्या ठिकाणी जेवणासाठी आलेले ते ताबडतोब टेबल खाली गेले। अति महत्वाच्या व्यक्ती या कार्यक्रमामध्ये होत्या। अगदी शिवाजी, विनंती थोडंसं थांबवते, आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक सतीश सर सुद्धा जोडले गेलेले आहेत। सतीश सर, गुड मॉर्निंग। सकाळी सकाळी एक मोठी बातमी येऊन समोर आलेली आहे। जो कार्यक्रम होता व्हाईट हाऊसचा त्यामध्ये गोळीबार झाल्याची माहिती आहे आणि करस्पॉन्डंट्स होते किंवा नामांकित व्यक्ती सुद्धा होत्या। जीवावर बेतू शकलं असतं, मात्र सुदैवाने जीवितहानी झाल्याचं काही कळत नाहीये। मात्र या कार्यक्रमामध्ये मोठी घोषणा होऊ शकत होती, मे बी ट्रम्प यांनी काहीतरी निर्णय घेतला असता। मात्र या कार्यक्रमादरम्यान अशा प्रकारची घटना घडणं कितपत गंभीर आहे? नक्कीच व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स अॅन्युअल असोसिएशनच्या डिनरचा कार्यक्रम त्या ठिकाणी होता आणि त्याच्यासाठी डोनाल्ड ट्रम्प त्या ठिकाणी जात होते आणि आपल्याला माहिती आहे की तिथे वेगवेगळ्या प्रकारचे व्हीआयपी होते आणि तिथे गोळीबार झाल्याची घटना त्या ठिकाणी समोर येते। नुकतंच डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट सुद्धा केलेलं आहे। त्यांनी सांगितलं की आमचे जे सिक्युरिटी सर्व्हिसेस एजंट्स होते त्यांनी क्विकली त्या ठिकाणी ऍक्ट केलं आणि त्यांनी घेतलेल्या तात्काळ आणि शौर्यपूर्ण कृतीमुळेच ही सगळी परिस्थिती जी आहे ती आम्ही ताब्यात आणलेली आहे। ज्यांनी गोळीबार केला त्याला सुद्धा आम्ही अप्रिहेंड केलेलं आहे, त्याला पकडलेलं आहे, अशा प्रकारचा ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि थोड्याच वेळात कार्यक्रम पुन्हा सुरू होईल असं सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे। पण अत्यंत महत्वाचे प्रश्न या ठिकाणी रेज होतात, कारण आपल्याला पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागेल। डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर याआधी सुद्धा 2दा जीव घेणा हल्ला झाला होता, पॉईंट नंबर 1। दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ज्या प्रकारची जागतिक परिस्थिती आहे आणि इराण युद्ध आहे आणि इराण कुठल्याही स्तराला त्या ठिकाणी जाऊ शकतो आणि त्यातला हा एक प्रकार त्या ठिकाणी आहे का, असा काही दहशतवादी हल्ला हा डोनाल्ड ट्रम्पवर झाला असेल का, हेही आपल्याला पाहावं लागेल।
तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, ऑलरेडी अमेरिकेमध्ये जे आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं अप्रुव्हल रेटिंग हे मोठ्या प्रमाणामध्ये घसरतंय, महागाई वाढतीये. त्याचबरोबर एकूणच इराण युद्धाच्या अनुषंगाने सुद्धा खूप मोठा विरोध, अंतर्गत विरोध डोनाल्ड ट्रम्प यांना त्या ठिकाणी सहन करावा लागतोय. एप्स्टीन फाईलचं प्रकरण सुद्धा त्या ठिकाणी याच्यात आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. आणि चौथी गोष्ट, गन लॉ आपण ज्याला म्हणतो ते अमेरिकेमध्ये खूपसे लॅक्स आहेत. याआधी सुद्धा जे आहेत अशा प्रकारच्या गन लॉ लॅक्स असल्यामुळे, सैल असल्यामुळे जे आहे अशा प्रकारच्या घटना वेळोवेळी घडलेल्या आहेत. मग ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता नेमकं कारण काय होतं हे पाहावं लागेल आणि त्या अनुषंगाने या घटनेला पाहावं लागेल. पण एक गोष्ट मात्र नक्की की सुदैवानं आतापर्यंत ज्या बातम्या आलेल्या आहेत यामध्ये कोणाचाही मृत्यू झाला नाही किंवा कोणीही जखमी झालेले, फक्त अफरातफरीची परिस्थिती होती आणि पुन्हा पूर्ववत झालं अशा प्रकारच्या बातम्या आपल्याकडे पोहोचतायत. सर, पण हा जो प्रकार घडलेला आहे याला पार्श्वभूमी युद्धाची आहे, युद्धाची कारणीभूत आहे असं म्हणू शकतो का? आणि मग आता पुढची प्रोसेस कशी असणार? आता जर अशा प्रकारचे हल्ले झाले तर अमेरिका काय नेमकी पावलं उचलू शकते? कारण की डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी सुद्धा तिथे उपस्थित होती. नक्कीच, कारण आपण जर पाहिलं तर जसं मी आत्ताच चर्चा करताना त्या ठिकाणी सांगितलं की वेगवेगळ्या ज्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागेल आतापर्यंत इतिहास पाहता आणि मुळातच इराण युद्धाची पार्श्वभूमी पाहता, डोनाल्ड ट्रम्प यांची सुरक्षा व्यवस्था जी आहे चोख नेहमी असतेच आणि अशी सगळी पार्श्वभूमी असताना ती आणखीन मजबूत असणं हे अपेक्षित होतं. सुदैवानं त्यांना त्या ठिकाणी काही झालं नाही, पण नक्कीच आता तिथल्या सुरक्षा एजन्सी ज्या आहेत ते याच्या चौकशी नक्कीच त्या ठिकाणी करतील. याच्या मागचं काय कारण आहे हे येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला याच्यात कळेलच आणि त्या चौकशीच्या अनुसार जी आहे पुढची ऍक्शन त्या ठिकाणी केली जाईल. पण जोपर्यंत पिन पॉइंट होत नाही, नेमकं कारण काय हे समजत नाही, तोपर्यंत अमेरिकन सुरक्षा एजन्सी सुद्धा पुढची दिशा, ऍक्शनची पुढची दिशा ही आतापर्यंत त्या ठिकाणी सांगू शकत नाहीये. पण ही महत्वाची घटना हे मात्र आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. अगदी अगदी. सर, एक शेवटचा प्रश्न विचारते या बातमी व्यतिरिक्तचा युद्धासंदर्भातला. आत्ता सध्या युद्धाचं स्टेटस काय आहे? कारण की बराच गोंधळ आहे, बराच संभ्रम आहे अजूनही नागरिकांमध्ये. नक्कीच, कारण चर्चेची जी आहे आपल्याला असं माहिती आहे की इस्लामाबादमध्ये अराकची आले आणि त्याच्यानंतर आता मस्कतला त्या ठिकाणी गेले. त्याच्यामुळे ऐन वेळेवर अमेरिकेचे शिष्टमंडळाने सुद्धा इस्लामाबादला येण्याचं त्या ठिकाणी टाळलेलं आहे. पण माझ्या मते पुढच्या काही दिवसांमध्ये पुन्हा अराकची हे इस्लामाबादला त्या ठिकाणी येतील, मस्कतवरून पुन्हा इस्लामाबादला त्या ठिकाणी त्याच्यात येतील. या चर्चेमधून जे आहे फारसं काही सकारात्मक त्या ठिकाणी निघणार नाही. पण एकूणच सगळ्या परिस्थितीचा जर अभ्यास केला तर एक फार महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. अमेरिकेने जे नेव्हल ब्लॉकेड केलं, एक प्रकारे इकॉनॉमिक प्रेशर केलं, त्याच्या माध्यमातून इराण बधेल असं अमेरिकेला अपेक्षित होतं. पण तसं झालं नाही आणि त्यामुळे जे आहे कुठेतरी पॉलिटिकल फ्रस्ट्रेशन हे डोनाल्ड ट्रम्प यांचं वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जर असं झालं तर दुर्दैवानं मिलिटरी एस्केलेशन म्हणजे पुन्हा एकदा अमेरिका हा आक्रमकता वाढू शकतो. म्हणून एकूणच सगळ्या गोष्टींचा आपण परामर्श त्या ठिकाणी घेतला तर दुर्दैवानं येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये पुन्हा अमेरिका आक्रमकता वाढवत की काय अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी दिसते. पाकिस्तान तर जेव्हा सक्षम मध्यस्थ म्हणून पहिल्यापासूनच फेल झालेला आहे. पण पुन्हा एकदा कालच्या घटनांवरून दिसलं की तडकाफडकी जर अराकची जात असतील आणि अमेरिकेच्या शिष्टमंडळाला भेटत नसतील तर हे पाकिस्तानचं एक मध्यस्थ म्हणून सुद्धा मोठं अपयश आहे. सर, विनंती थोडंसं थांबवते. अमेरिकेवरून प्रत्यक्षदर्शीचा एक ऑडिओ क्लिप आहे आपल्याकडे, ती आपण प्रेक्षकांना ऐकवतोय. पुन्हा येते तुमच्याकडे सर. This is Reena Bhardwaj for ANI. Down upstairs. Upstairs? Yeah, right up the steps. You know where you came in from security? Yeah. Right up there. So you saw a man with a gun? I didn't see it. I was down here. I just heard 7-8 gunshots. You saw him down though? No. I was down here and I heard 7-8 gunshots. That's all. What's your name? My name's What's that, sorry? My name's Mike. Mike, M-I-K-E? Yep. Is going to resume momentarily. We will have more details to share. सतीश सर, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. हा जो ऑडिओ क्लिप किंवा हा जो व्हिडिओ आपण प्रेक्षकांना ऐकवला, जेव्हा तो कार्यक्रम सुरू होता आणि जेव्हा गोळीबार झाला तेव्हा काही जण टेबलाखाली लपल्याचं दिसतंय किंवा मग त्यांची बॉडी लँग्वेज किंवा मग त्यांचा एकंदरीत प्रतिक्रिया ऐकताना घबराटीचं वातावरण पसरलं होतं असं काहीसं पाहायला मिळतंय. सतीश सर, आवाज येतोय?
काही तांत्रिक अडचणी पुन्हा एकदा सतीश सरांना आपण जोडण्याचा प्रयत्न करूया. एकूणच काय तर त्या ठिकाणी घडलेला हा सगळा प्रकार आणि नंतर मग युद्धाच्या पार्श्वभूमीवर मे बी कदाचित डोनाल्ड ट्रम्प त्या ठिकाणी कोणतीतरी घोषणा करू शकत असते. याच सगळ्या संदर्भात आपण विश्लेषण करत होतो. सर विश्लेषण आपल्याला करत होते आणि मार्गदर्शन करत होते. यानंतर पुन्हा एकदा ज्यात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत. शिवाजी, आपण ऐकलं असेल नुकतंच सतीश सरांसोबत आपण बोलत आणि अनेक शक्यता वर्तवल्या किंवा भविष्यासंदर्भात भाष्य सुद्धा केलेलं आहे. पुढे काय होऊ शकतं त्या संदर्भात. आता हा जो व्हिडिओ पाहायला मिळतोय यामध्ये बरंच घबराटीचं वातावरण आहे. सध्या एकूणच काय परिस्थिती आहे तिथे आणि तपास कुठल्या दिशेनं सुरू आहे आता? सध्या जो हल्लेखोर होता त्याच्यावरती गोळीबार झालाय आणि तो एन्काउंटर मध्ये मारला गेला अशी माहिती मिळते. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती आतापर्यंत साधारण 3 हल्ले झालेले आहेत. आजची घटना पकडली तर पहिला हल्ला जेव्हा निवडणुका सुरू होत्या त्या दरम्यान त्यांच्या कानाजवळून गोळी गेली होती. आपल्याला आठवत असेल बटलर या ठिकाणी पेनिसिल्व्हिया इथे तो हल्ला झाला होता आणि ते प्रचार करत असताना एका निवडणूक रॅली दरम्यान 20 वर्षाच्या थॉमस मॅथिक्रूसने त्यांच्यावरती एका जवळच्या इमारतीवरून छतावरून हल्ला करण्यात आला होता आणि स्नायपर ने तो हल्ला करण्यात आला होता अशी माहिती मिळाली. त्यानंतर ताबडतोब जे सिक्रेट सर्व्हिसच्या जे लोक आहेत, जे गार्ड्स आहेत, सुरक्षा गार्ड, त्यांनी ताबडतोब त्याच्यावरती गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. मात्र आपण ज्या पद्धतीने म्हणतो की बाल बचावले, म्हणजे कानापासून ती गोळी गेली आणि ट्रम्प थोडक्यात वाचले होते आणि त्याचा कदाचित त्यांना निवडणुकीमध्ये फायदाही झाला. आपण पाहिलं असेल की डोनाल्ड ट्रम्प यांना त्यामुळे एक मोठी उसळी मिळाली आणि त्या निवडणुकीमध्ये निवडून आले. मात्र तो हल्ला त्यांच्यावरती झालेला अत्यंत जीव घेणा हा हल्ला होता. त्यानंतर दुसरी घटना होती वेस्ट पाम बीचची, फ्लोरिडा येथील घटना 15 सप्टेंबर 2024ची. त्या दरम्यान देखील ते गोल्फ खेळत असताना त्यांच्यावरती एका झाडाझुडपातून हल्ला करण्यात आला. मात्र हालचाल दिसल्यानं ताबडतोब तिथे सुरक्षा यंत्रणा अलर्टवरती गेली आणि त्यांनी तिथे देखील एन्काउंटर केला होता. आजची ही तिसरी घटना आहे. व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट डिनरच्या वेळी त्यांच्या सुरक्षा परिघाच्या चक्राच्या बाहेर ही घटना घडली आणि त्या ठिकाणी हा गोळीबार झाला. सध्या अमेरिकेची परिस्थिती जर पाहिली गेली तर 2 गोष्टी आहेत की डोनाल्ड ट्रम्प हे प्रचंड कट्टरतावादी धोरण मांडतात आणि ते कोणालाही चांगलं आणि कोणालाही वाईट म्हणू शकतात. त्यामुळे अनेक देशाचे राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रप्रमुख डोनाल्ड ट्रम्प यांच्या नादाला लागत नाही. अनेक राष्ट्रप्रमुखांच्या पर्सनल गोष्टी, त्यांच्या पर्सनल लाईफ बद्दल ते अशा पद्धतीने सार्वजनिक मंचावरती बोलत असतात. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना इथिक्स, रूल्स काही गोष्टी नाहीये. दुसरी गोष्ट अशी आहे की डोनाल्ड ट्रम्प सारख्या नेता हा जागतिक मंचावरती अस्थिरता निर्माण करणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते स्वतःच युद्ध भडकावतात आणि नंतर म्हणतात की मी युद्ध थांबवलं. एक्झॅक्टली शिवाजी, माझा पॉइंट तोच होता. पुन्हा एकदा येते, माझा पॉइंट तोच होता की त्यांची होणारी ही अशी विधानं, वक्तव्य आणि त्यानंतर मग त्यांना होणारा विरोध, यासाठी हा प्रकार घडला असं म्हणू शकतो का आपण? कारण की एक वेगळा गट सुद्धा आहे जो त्यांच्या विरोधामध्ये होता. अगदी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कट्टरतावादी विधानानं एक मोठा वर्ग नाराज असतो. मध्यंतरी भारतासारख्या देशाला काढलेलं त्यांचे वक्तव्य, त्यानंतर त्याच्यात घेतलेली माघार, म्हणजे डोनाल्ड ट्रम्प काही बोलू शकतात आणि कशातूनही माघार घेऊ शकतात. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना किती सिरियसली घ्यायचं आणि घेऊ नये हा प्रश्न असतो. ते युद्धाची भाषा करतात, युद्धही सुरू करतात, त्यामुळे त्यांना सिरियसली घ्यावं लागतं. कधी कधी आम्ही हे करू ते करू, कोणावरती गोळीबार टाकू, नाटो देशांची आम्ही माघार घेऊ. त्यांनी मध्यंतरी जो जगभरामध्ये आरोग्याचा प्रोग्राम होता तो अचानक थांबवला होता. युनिसेफच्या माध्यमातून असणारा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा प्रोग्राम मधून ते बाहेर पडले अमेरिका. तर अशा वेगवेगळे जे जगभरातले आतापर्यंत अमेरिकेचा जो दबदबा होता आणि ज्याच्या माध्यमातून अमेरिका अनेक लोकांना फंड करायची, त्या माध्यमातून मोठे विकास, वेगवेगळ्या आफ्रिकन देशांमधील प्रगती, अशा सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यामधून डोनाल्ड ट्रम्पने अचानक माघार घेतली. अनेक आंतरराष्ट्रीय करारातून ते बाहेर पडतायत. कधी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना बोलतात, कधी वेगवेगळे जे देश आहेत ज्याच्या, आता अमेरिकेवरती सर्वाधिक मोठा हल्ला करणारा लादेन हा पाकिस्तानमध्ये होता आणि पाकिस्तानमध्ये येऊनच अमेरिकेने तिथे मारलं. आज तो देश त्यांना महान वाटतो कारण पाकिस्तानला त्यांनी एक पोस्टमन म्हणून तयार केलेला आहे. कारण
इराणला जे काय बोलायचं आहे ती चिठ्ठी त्यांच्यापर्यंत येतील. पाकिस्तान हा पोस्टमनच्या पद्धतीने तिथे काम करतो. नाही, बरोबर आहे. त्या आणि बरेच पाकिस्तान- मुद्दे आहेत जे हायलाईट करू शकतो आपण या हल्ल्यामागचे. शिवाजी, विनंती पुन्हा एकदा थोडंसं थांबवते. पुढच्या बातमीचे सुद्धा अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. तोपर्यंत पुढची बातमी पाहूया. थोडंसं थांबवते. आणि जो गोळीबार झाला त्या गोळीबाराच्या घटनेवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया आलेली आहे. गोळीबार करणाऱ्याला ताब्यात घेतल्याची ट्रम्प यांनी माहिती दिली आहे. सिक्रेट सर्व्हिसनं तात्काळ तत्परतेनं आणि धैर्यानं पावलं उचलल्याचं सुद्धा ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. करस्पॉन्डंट असोसिएशनचा एक प्रोग्राम होता ज्यामध्ये बरेच नामांकित व्यक्ती सुद्धा उपस्थित होते आणि त्याच दरम्यान 5 राऊंड फायर झाले. गोळीबार झाल्याची घटना घडली वॉशिंग्टन हिल्टनच्या लॉबीमध्ये. आणि त्याच पार्श्वभूमीवर या गोळीबारावर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया आलेली आहे. त्यांनी एक पोस्ट केलेली आहे जी एक्सपोज आपण सध्या दृश्यांद्वारे पाहतोय. पुन्हा एकदा जर आमचे प्रतिनिधी शिवाजी यांच्याकडे. शिवाजी, तत्परतेनं अगदी बिलकुलही टाइम न दवडता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पोस्ट करून स्पष्टीकरण दिलंय की लगेचच पकडलं गेलेलं आहे वगैरे. आपण पोस्ट पाहू शकतो, प्रेक्षकांना दाखवतोय. शिवाजी, ट्रम्प यांनी सुरक्षा यंत्रणांचं कौतुक केलेलं आहे. ट्रम्प यांनी म्हटलंय आपल्या पोस्टमध्ये की सुरक्षा रक्षकांनी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व यंत्रणांचे मी आभार मानतो. वॉशिंग्टन डीसी मधील आजची संध्याकाळ खरोखरच धक्कादायक होती. सिक्रेट सर्व्हिस आणि सुरक्षा यंत्रणांनी अत्यंत धाडसाने तत्परतेने कारवाई केली जी कौतुकास्पद आहे असं ट्रम्प म्हणतात. हल्लेखोराबाबत त्यांनी सांगितलं आहे की त्याला पकडण्यात आलेला आहे. काही माध्यमं सांगतात की त्याचा गोळीबारामध्ये मृत्यू झालेला आहे. आणि ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे की हा जो डिनरचा कार्यक्रम होता तो सुरू ठेवावा अशी त्यांची इच्छा आहे आणि सुरक्षा यंत्रणाच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेतला जाईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. ट्रम्प यांच्या नियोजित कार्यक्रमामध्ये मात्र बदल झालेला आहे की आजची संध्याकाळ नियोजित आराखड्यापेक्षा खूप वेगळी असेल आणि हा कार्यक्रम आपल्याला पुन्हा नव्याने करावा लागेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र सुरक्षा यंत्रणांचे त्यांनी आभार मानलेले आहेत आणि जो हल्लेखोर होता त्याला पकडलेला आहे. आता या हल्लेखोराने का हल्ला केला हे पाहणं महत्वाचं आहे आणि त्याचा उद्देश काय होता, अमेरिकेमधील महागाई किंवा डोनाल्ड ट्रम्प यांची युद्धाच्या संदर्भातली वक्तव्य किंवा तो अनिवासी अमेरिकन आहे का, वेगळ्या आखाती देशातून येतो का, असे वेगवेगळे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. कारण अमेरिकेमध्ये आखाती देशापासून आशिया खंडातील अनेक लोक वर्षानुवर्षापासून राहतात आणि तिथे काम करतात. We're all ushered out and taken to a secure place. Of course, there are reports saying that this was probably a gunman that opened fire, but we don't have any confirmed reports on that. The program is supposed to resume shortly. That's what has been announced, but we still don't have anything from the association. So overall, this was the first time that President Trump participated in this dinner, and we're just waiting for authorities to tell us what really transpired here. In Washington, D.C., from the White House Correspondents Association dinner, this is Reena Bhardwaj for ANI. आणि आपण पाहतो तिथे तो सगळा घडलेला प्रकार होता. एका माध्यमांच्या प्रतिनिधींनी तो सगळा प्रकार एका व्हिडिओमध्ये कैद केलेला आहे जो आपण दृश्यांमध्ये पाहत होतो. त्यांनी सगळा झालेला प्रकार या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. पुन्हा एकदा जाते शिवाजी यांच्याकडे. शिवाजी, आणखीन एक व्हिडिओ समोर आलाय. जी एक लेडी आहे ती सगळा घडलेला प्रकार सांगते की घबराटीचं वातावरण होतं, आम्ही सगळे सेफ आहोत आणि तिथे जो सगळा घडलेला प्रकार होता तो त्यांनी नुकताच सांगितलाय. जे व्हिडिओ पाहायला मिळतात ते अत्यंत घाबरवणारे आहेत, धक्कादायक आहेत. एवढ्या अतिसुरक्षित एरियामध्ये जिथे देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत, म्हणजे जगातील एक पॉवरफुल व्यक्ती त्या हॉटेलमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या प्रवेशद्वाराजवळ एक मॅग्नेटोमीटर धातुशोधक यंत्राकडे अचानक तिथले लोक जे आहेत ते धाव घेतात आणि थेट गोळीबाराच्या घटना त्या ठिकाणी आवाज येतात. तिथल्या सिक्रेट सर्व्हिसच्या सदस्यावरती देखील गोळीबार झाल्याची माहिती इथल्या पत्रकारांनी दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू आहे त्या दिशेने हा गोळीबार करण्यात आला होता असं सांगण्यात येत आहे. तर वेगवेगळ्या माध्यमांच्या प्रतिनिधींनी, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी त्या ठिकाणी होते कारण त्यांच्यासाठी या ठिकाणी डिनर ठेवण्यात आलं होतं आणि त्यामधून ही माहिती मिळते आहे की कशा पद्धतीने ती परिस्थिती होती. डोनाल्ड ट्रम्प
यांच्यावरती झालेला हा गोळीबार म्हणजे बरीच इथे परिघाबाहेर झालेला गोळीबार आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प उपस्थित असताना झालेला हा गोळीबार कुठेतरी अमेरिकेसाठी अत्यंत चिंतेची नाही, बरोबर आहे. जरी आता अपडेट आली असली शिवाजी की हल्लेखोराचा सुरक्षा दलाकडून एन्काउंटर झालेला आहे, मात्र तो झोन असतो खूप स्ट्रॉंगली बोलतात ना की तिथे बरीच पोलीस यंत्रणा सुरक्षा तैनात असते, तरी सुद्धा हा गोळीबार होतो म्हणजे सुरक्षेवर किंवा मग कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह आहे का, हा सुद्धा एक मुद्दा आहे. आणि यानंतर मग तपासाला तर सुरुवात झालीच आहे. हा हल्ला किंवा हा गोळीबार कुणी केला हे तपासामध्ये चौकशीमध्ये समोर येईल. सगळ्या घडामोडींचे ताजे अपडेट्स घेत राहू. शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.